बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील एक नामांकित 2 हिरे मनुष्यनी या बीड जिल्ह्याच्या पटलावरून वडवणी तालुक्याच्या धर्तीवर मेडिकल असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी श्रीमान अशोकजी घुगे यांची निवड झालेली असल्यामुळे आपण लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून पाहू शकता की त्यांच्या मित्रमंडळी असतील, मित्रपरिवार असतील, सभा हितचिंतक असतील, त्यांना त्यांच्या हातून चांगले कार्य घडो मनुष्यनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील कार्याबद्दल शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आणि रुई पिंपळा या गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि पाण्यासारखा निखळ चेहरा मनुष्यनी ज्यांच्याकडे पाहिजे ते सन्माननीय बालासाहेबजी आंधळे साहेब यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई पिंपळा या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या असल्यामुळे त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आणि सर्व आपतेच असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना देखील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. कारण सर्वसामान्य गोरगरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हाकेला ओमनुष्यनी धावून येणारे हे वडवणी तालुक्यातील 2 नामांकित व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करून आज दोघांचाही आज यथोचित सत्कार करण्यात आलेला आहे. तरी मेडिकल असोसिएशनचे वडवणी तालुक्याचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत अशोकजी घुगे साहेब. आपला जो हे मान सन्मान झालेला आहे आणि आपल्या हातून चांगले कार्य घडण्यासाठी आपला यथोचित सन्मान मित्रपरिवाराच्या माध्यमातून वडवणी शहरामध्ये होत आहे, त्याबद्दल काय सांगताय? आज या ठिकाणी गेल्या 2 दिवसापूर्वी म्हणजे मंगळवारी आमच्या वडवणी तालुक्याचे सर्व माझे केमिस्ट बांधव, माझे सर्व सहकारी, माजी तालुका अध्यक्ष सन्माननीय तालुका अध्यक्ष परमेश्वरप्पा मस्के, माजी तालुका अध्यक्ष चंद्रकांतजी करांडे, नारायणभाऊ शेळके या ज्येष्ठ मार्गदर्शनाखाली या सर्वांच्या आशीर्वादानं गेल्या 20-25 वर्षापासून मी मेडिकल व्यवसायामध्ये काम करतोय. प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये मी आवर्जून सहभागी असतो, म्हणून मी या 20 वर्षाचं काम केले, मला याची पावती मिळाली, यामध्ये मी समाधानी आहे. यानंतर आपल्याबरोबर आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई पिंपळा या गावच्या शालेय व्यवस्थापन समितीपदची अध्यक्ष म्हणून निवड झालेले श्रीमान बालासाहेबजी आंधळे साहेब. ही वडवणी तालुक्यातील अतिशय म्हणजे अटीतटीची निवडणूक मनुष्यनी शालेय व्यवस्थापन समितीची पाहिली जाते. आपली अशी माहिती मिळते की आपली होण्याची इच्छा नव्हती, परंतु आपण काहीतरी करून दाखविण्याचा उद्यान ठेवतो मनाशी बाळगुंशिनी आणि प्रतिस्पर्धेला आपले वजन दाखविण्यासाठी आपण शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे अशी खात्रीशीर माहिती मिळत असल्यामुळे निवड झाली, त्याबद्दल काय सांगताय? काल पिंपळा रुई शालेय शिक्षण समितीची काल 30 तारखे रोजी निवड होती. सर्वानुमते माझी सर्व गावकऱ्यांनी व मित्रपरिवार, शिक्षक वृंद यांनी सर्वानुमते बिनविरोध निवड केली. काही कुठला प्रॉब्लेम झालेला नाही, काही नाही. हसत खेळत ही निवडणूक पार पडली आणि मी त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो. गावकऱ्यांचे, शिक्षक वृंदांचे व सर्व विद्यार्थी पालकांचे पूर्ण मनापासून आभार व्यक्त करतो. साहेब, शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. ही शालेय व्यवस्थापन समितीच्या रुई पिंपळा जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपदी निवड झालेली असल्यामुळे आपले राजकीय पाऊल तर पडताना दिसत नाही ना? नाही, असं काही नाही. त्याच्यामध्ये कुठला राजकीय हेतू वगैरे नाही. पूर्णपणे विद्यार्थी आपण जे एखाद्या देवस्थानामध्ये ट्रस्टमध्ये दान वगैरे करतो त्यापेक्षा मोठं हे पालकांचं, मुलांचं हे ते दान आहे. त्यामुळे पूर्णपणे मनातून हे मी त्यांना सहकार्य करण्यासाठी उतरलो होतो. बरं, अशी माहिती मिळते की येथील जिल्हा परिषद शाळा जी आहे त्या शाळेमध्ये सध्या विद्यार्थी हातावर म्हणजे बोटावर मोजता येतील एवढेच आहेत आणि शिक्षणाचा दर्जा खालवलेला अशी माहिती मिळते. तरी आपण शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे इतर जिल्हा परिषद कारभार सुधाराल का? हो, नक्कीच सुधारू. लक्ष देऊ आम्ही. वारंवार जाऊन पूर्ण सहकार्य आहेत, मित्रपरिवार आहेत, त्याच्यावर देखरेख करू आणि पूर्णपणे त्याची काळजी घेऊ मनापासून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई पिंपळा या गावच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले श्रीमान बालासाहेबजी आंधळे साहेब म्हणतात की शिक्षणाचा दर्जा नक्कीच सुधारून या वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषदची एक आदर्श शाळा करून दाखवू अशी प्रक्रिया लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात. आणि आपल्याबरोबर आहेत साहेब, काय सांगताय? आपण आपली मेडिकल असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदावरच्या निवड झालेली आहे, ही निवड राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजल्या ते, त्याबद्दल काय सांगताय? राजकीय दृष्ट्या काय नाही, सामाजिक कामही आमचं गेल्या 20-25 वर्षापासून आमच्या मेडिकल लाईनमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्यात. आतापर्यंतही बिनविरोध झाल्यात. जे काही समजा सर्वांच्या सहकार्याने
आमचे बीड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष अरुणजी बरकसे यांच्या नेतृत्वाखाली हा वडोणी तालुका काम करीत आहे. तसेच विद्यमान अध्यक्ष परमेश्वरप्पा मस्के यांनी सुद्धा अनुमोदन देऊन माझे सर्व केमिस्ट बांधव वडवणी तालुक्यात जवळजवळ 60 मेडिकल आहेत. 60ही सभासदांनी मला बिनविरोधपणे पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्व माझ्या केमिस्ट बांधवांचं मी वडवणी तालुक्याच्या वतीने सर्वांचं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय ईश्वरजी तांबडे साहेब. साहेब, आपण शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले बालासाहेबजी आंधळे आणि वडवणी तालुका मेडिकल असोसिएशनच्या तालुकाध्यक्ष निवड झालेले अशोकजी घुगे यांचा सन्मान मित्रपरिवाराच्या माध्यमातून शिंदे ठेवलेला आहे. हा कार्यक्रम राजकीय हेतूने ठेवला का मित्रत्वाचे नाते जपून ठेवला? आपण हे मित्रत्वाचं नातं आहे. राजकारणापेक्षा सामाजिक कामाला इथे योगदान दिलं पाहिजे आणि तसे दोन्ही मित्र आमचे राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करतात. त्यांना राजकारणाचा कसलाच छंद नाही. नेहमी कंटिन्यू हे समाजकारणामध्ये असतात. गोरगरिबाचं काम असेल ना, कोणाची अडचण असेल, कोणत्या लग्न कार्य असेल, प्रत्येक काळामध्ये प्रत्येक गोरगरिबाची मदत करण्यासाठी धावून जाणारे हे दोघंही माझे लाडके मित्र आहेत, माझे वर्ग मित्र आहेत. म्हणून ह्यांना मी शुभेच्छा देतो की यापुढेही राजकारण न करता समाजकारणाचा जो तुम्ही वसा घेतला आहे तो वसा असाच कायमस्वरूपी पुढं चालू ठेवावा. आणि दोघांनी जे शाळेची जी निवड झाली त्यामध्येही जे लहान लहान लेकरं आहेत, गोरगरिबाचे लेकरं त्या शाळेमध्ये शिकतात, त्यांना योग्यपणे ज्ञानदान देण्यासाठी त्यांना उपलब्ध व्हावा आणि कशी सुधारणा करता येईल याकडे लक्ष द्यावा. आणि वडवणी तालुक्याची जी असोसिएशनची निवड झाली आमच्या अशोकरावजी घुगे यांची, त्यांना सुद्धा सांगण्याची गरज नाही. ते तर अति हुशार आहेत, चाणक्य आहेत. ते अतिशय बारकाईने या वडवणी तालुक्यामध्ये जे अडचणी येतात त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम करतात. ते कायमस्वरूपी त्यांना पुढं चालू ठेवा अशी मी या ठिकाणी त्या वडवणी तालुक्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. चला तर मग सन्माननीय अशोकजी घुगे साहेब तथा श्रीमान बालासाहेबजी आंधळे यांच्या हातून चांगले कार्य घडो अशी प्रतिक्रिया सदरील मित्रपरिवाराच्या वतीने देण्यात येत आहेत. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरेच, बीड.